पन्हाळा तालुक्यातील सातार्डे येथे अल्पवयीन मुलाकडून भरधाव वेगात मोटारसायकल चालवल्यामुळे भीषण अपघात झाला। या अपघातात 70 वर्षीय पादचारी आनंदा बापू नाईक यांचा मृत्यू झाला। ही घटना 3 एप्रिल रोजी घडली असून जखमी अवस्थेत त्यांना CPR रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। उपचारादरम्यान 4 एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मोटारसायकल चालवणारा मुलगा अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे। त्यामुळे संबंधित मुलास वाहन देणाऱ्या वडिलांवरही मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पालकांना आवाहन, अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणे ही केवळ चूक नाही तर गंभीर गुन्हा आहे। अशा निष्काळजीपणामुळे निष्पाप जीव जात आहेत। पालकांनी आपल्या मुलांवर नियंत्रण ठेवून कायद्याचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे। शिक्षा काय तर अल्पवयीन मुलाला वाहन चालवण्यास दिल्यास पालकांवर दंड आणि तुरुंगवासाची कारवाई होऊ शकते। तसेच अपघात झाल्यास जबाबदारी थेट पालकांवर येते। यातून संदेश एकच, स्टेअरिंग देताना वय पहा, नाहीतर आयुष्यभराची शिक्षा भोगा।